आज अमित शहा हे महाराष्ट्रात होते ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे ते ऑपरेशन टायगरबद्दल काही बोलतात का, त्याबद्दल काही टिप्पणी करतात का याची कमालीची उत्सुकता होती. थेटपणे स्पष्टपणे त्यांनी कोणती भूमिका घेतली नाही, पण त्यांचं एक विधान सगळं काही सूचित करणारं होतं. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाची SLP ही अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. हे मला वाटतं ज्यांनी विधान केलं असेल त्यांना कदाचित माहीत नसेल, आणि त्याच्या पुढे जाऊन जर विधान करत असतील तर मग बाकीच्या गोष्टी या लोकशाहीवर चिन्ह निर्माण करतात. आणि राजकीय संकेत तर सगळ्यांकडनं मिळत आहेत की ऑपरेशन टायगर जवळपास यशस्वी झालंय, पण त्याची अधिकृत घोषणा ही अजून झालेली नसल्यामुळे संभ्रम मात्र कायम असल्याचं चित्र आहे. पण याच सगळ्या संदर्भात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. त्यांनी एक प्रकारे आपल्या प्रतिक्रियेतनं ऑपरेशन टायगरवरती शिक्कामोर्तब केलंय. 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा सुद्धा प्रतापराव जाधव करतात. त्यांची काय भूमिका ठरवायची, काय ठरवायची, त्यांची जी काही स्थानिक परिस्थिती आहे त्याला अनुसरून त्यांचा काय निर्णय असेल ते घेतील. आणि प्रत्येकजण तो निर्णय तसं स्थानिक परिस्थिती आपली पाहूनच निर्णय घेत असतात. त्यांना काय निर्णय असेल ते घेतील त्याच्या ह्याच्यामध्ये. पण 6 जणांचा गट मात्र तिथून वेगळा झालेला आहे. आणि ऑपरेशन टायगरची घडामोड तिथे देशपातळीवरती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस फुटणं, ते सगळ्या घडामोडी अगदी ताज्या असताना आज राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा बोलावला होता. आणि याच पक्ष फोडाफोडीवरती राज ठाकरेंनी खरमरीत भाष्य सुद्धा केला. स्वाभिमान मेला की जिवंत प्रेत उरतं या शब्दात त्यांनी ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवरती हल्ला चढवला. सोबतच राज्यात आणि केंद्रात वर्षभरात मोठे बदल होतील असं भाकीतही त्यांनी वर्तवलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना नेमकं सुचवायचे तरी काय याची जोरदार चर्चा आहे. मुंबईमध्ये मनसेचा जो मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. केंद्रात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे आले. म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करत आहे. अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत. खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल? वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहूया. भारतीय जनता पार्टीची विचारधारा अद्याप कळलेली नाही. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती, विचारधारा तुम्हाला कळेल, त्या दिवशी राजकारणामध्ये तुमचा आणि तुमच्या पक्षाचा उदय होईल. तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणावर टीका टिप्पणी करू नका.